सर्वांना साष्टांग नमस्कार. रामकृष्ण हरी. आज या भंगवड गावामध्ये भव्य दिव्य असं हिंदू संमेलन आणि या हिंदू संमेलनासाठी पवित्र पावन या भंगवड गावाला लाभलेले संत मंडळी 1008 महामंडलेश्वर रमणगिरीजी महाराज, सर्व कीर्तनकार मंडळी, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, प्रत्येकांची नावं घ्यायला, ग्रामस्थ मंडळी भनवड आणि परिसरातील तालुक्यातून जिल्ह्यातून आलेली सर्व भाविक भक्त मंडळी, महिला मंडळ, आज या भनवड गावामध्ये आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य असे हे हिंदू संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि हे हिंदू संमेलन आयोजित केल्यानंतर याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे का ज्या वेळी या पृथ्वी तलावरती धर्माचा राज होतो, अधर्म माजतो, आणि धर्माचा राज होऊन अधर्म माजल्यानंतर अखिल ब्रह्मांड भगवान परमात्म्याला ज्याप्रमाणे अवतार धारण करावा लागतो आणि या अनुषंगाने या पृथ्वीवरती असा धर्माचा कोणता राज झाला तर या ठिकाणी अनेक असे पुरावे आहेत. महाराज म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मान सृज्याम्यहम्. भाग्यवंतांनो, का ज्या वेळी धर्माचा राज होतो, अधर्म माजतो, आणि त्यावेळेस अखिल ब्रह्मांड भगवान परमात्म्याला या मृत्यू लोकामध्ये अवतार धारण करावा लागतो. गीतेमध्ये पुढे सांगतात, परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवमी युगे युगे. धर्माची स्थापना होण्यासाठी धर्माला ज्यावेळेस ग्लानी येते आणि ती ग्लानी आल्याच्या नंतर या ठिकाणी धर्माचं रक्षण करण्यासाठी या ठिकाणी अक्षरशः भगवंताला अवतार धारण करावा लागतोय. भाग्यवंतांनो, भागवतामध्ये सुंदर असं वर्णन आहे, धर्माची वाट मोडे अधर्माची सीग चढे, धर्माची वाट मोडे अधर्माची सीग चढे, आणि तै आम्हाने घरी संसार स्थिती. त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन आणि या ठिकाणी आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आपण या भारत देशामध्ये या ठिकाणी सर्व आपण हिंदू आहोत, आणि आपण सर्व हिंदू असताना या ठिकाणी जर आपला धर्म सोडून जर आपण परत परकीय धर्माचा जर स्वीकार करत असेल तर आज हे लांछनास्पद आहे.